मस्त टेस्टी टेस्टी पान आईस्क्रीम कधी तुम्ही खाल्लं आहे का? हे जर खाल्लं नसेल किंवा खाल्लं असेल तर नक्कीच तुम्हाला आवडलेलं पण असणार आहे. आपण भरपूर वेगवेगळ्या फ्लेवरचे आईस्क्रीम पाहिलेले आहेत किंवा खाल्लेले पण आहेत. पण पान आईस्क्रीम जे आहे ते माउथ फ्रेशनरचं सुद्धा काम करतं आणि टेस्टी पण खूप लागतं. आपण जर हेवी जेवण जेवलो तर आपण नक्कीच पान खातो, तर ते पचनालासुद्धा चांगलं असतं आणि टेस्टसुद्धा छान असते. चला तर मग हे पान आईस्क्रीम कसं तयार करायचं ते आज आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी रेश्माज रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत. तर पहिल्यांदा 1 ग्लास दूध घेतलेलं आहे. तर मी तापवून घेतलेलं नाही, अगदी निरसं दूध आहे. 300 ml दूध आहे ते. आता ते ओल्या पातेल्यामध्ये ते दूध मी ओतलेलं आहे आणि त्यात आता 1 चमचा कॉर्नफ्लॉवर टाकले. तर कॉर्नफ्लॉवर तुम्ही चांगल्या क्वालिटीची घ्या. लूज जर घेतली तर त्यामध्ये काही भेसळ असण्याची शक्यता असते, त्यामुळे पॅकिंगचं जर घेतले तर कॉर्नफ्लॉवर चांगलं असतं. आता हे 1 चमचा कॉर्नफ्लॉवर या दुधामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, त्याच्या गुठळ्या राहायला नकोत म्हणून. आता हे पातेलं आपण गॅसवर ठेवलेलं आहे. तर आता मंद गॅसवरती एकसारखं हलवत आपल्याला हे दूध चांगलं तापवून घ्यायचं. तर आता याच्या कॉर्नफ्लॉवरच्या लगेच गुठळ्या तयार होतात, त्यामुळे एकसारखं हलवून घ्यायचं आहे, म्हणजेच कॉर्नफ्लॉवर चांगलं शिजवून पण घ्यायचं आहे त्यामध्ये. तर आता दूध गरम झाल्यानंतर शिजायला सुरुवात होते, तर 2-3 मिनिट आपण हे कॉर्नफ्लॉवर चांगलं शिजवून घ्यायचं. आता त्यामध्ये आपण टाकणार आहोत साखर. तर आता 1 ग्लास दुधासाठी आपण 3 चमचे साखर त्यामध्ये घातलेली आहे. आता साखरसुद्धा त्यामध्ये विरघळून घ्यायची आणि कॉर्नफ्लॉवर चांगलं शिजेपर्यंत हे दूध चांगलं आपल्याला हलवत राहायचं. तर बघा, आता अशा पद्धतीने कॉर्नफ्लॉवर चांगलं शिजलेलं आहे. बघा तुम्ही, त्याचं दुधाचं दाटसरपणा आलेला आहे आणि त्याचं टेक्स्चर पण बघा कसं आलं आहे. तर आता हे शिजल्यानंतर आपण आता गॅस बंद करून हे दूध आपण थंड करून घ्यायचं. तर असं चमच्याने हलवून आपण हे दूध थंड करून घ्यायचं, किंवा थंड पाण्यामध्ये हे पातेलं जर मांडलं तर हे दूध लगेच थंड होतं. तशाही पद्धतीने तुम्ही हे दूध थंड करू शकता. आपण आता चमच्याने हलवून दूध थंड करून घेतलं आहे आणि मी एका गाळणीने हे दूध गाळूनसुद्धा घेतलेलं आहे, म्हणजेच त्याच्या ज्या गुठळ्या राहिल्या असतील कॉर्नफ्लॉवरच्या तर त्या गाळून निघून जातील. तर आता हे पातेलं आपण फ्रीझरमध्ये जवळपास 2 तासासाठी ठेवून द्यायचं आहे. तर थोडंसं सेट होतं किंवा दूध हे थंड होतं. आता तोपर्यंत काय करायचं आहे, आपण घेतलेली आहेत ही पानं. तर 4 पानं मी घेतलेली आहेत. तुम्हाला जर कोलकाता पान जर मिळालं तर नक्की तेच घ्या, ह्या आईस्क्रीमसाठी ते चांगलंच आहे. आता त्याची आपण देठं काढून घेणार आहोत, पण आता जसे पान मिळतील तसं तुम्ही घेतलं तरी चालेल. तर आता ही पानं बघा, आपण विड्याची पानं म्हणतात याला, किंवा खाऊचं पान म्हणतात, किंवा नागिनीचं पान म्हणतात याला. आपण जे पूजेला वापरतो किंवा पान खाण्यासाठी सुद्धा हे वापरलं जातं, ते पान तुम्ही घ्या. आता त्याचं जो दांडा जो आहे, त्याचे देठ जो आहे ते काढून घ्यायचं आहे. म्हणजे दाटसर जो देठाचा वरचा भाग असतो तो थोडासा काढायचा आहे आणि आता त्याचे बारीक बारीक छोटे छोटे तुकडे करून आपण डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं. म्हणजे आपल्याला हे आता बारीक करून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये एक इन्ग्रेडियंट आपण त्यामध्ये टाकणार आहोत. आता 1 चमचा आपण त्यामध्ये बडीशेप घातलेली आहे. नंतर 2 चमचे आपण डेसिकेटेड कोकोनट टाकायचं. तर आता तुम्ही हे मार्केटमधून सुद्धा आणू शकता किंवा घरीसुद्धा तयार करू शकता. आता सुकं जे खोबरं असतं त्याचा काळा भाग जो आहे तो आपण काढून टाकायचा आहे आणि मधला जो पांढरा भाग आहे तो काप करून मिक्सरमध्ये फिरवून घेऊ शकता. असे 2 चमचे आपण डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे. नंतर अर्धा चमचा आपण वेलदोड्याची पावडर घेतलेली आहे आणि 2 चमचे हे गुलकंद घेतलेला आहे. आता पानामध्ये गुलकंद जो असतो तो एकदम छान गोडसर लागतो, चवसुद्धा त्याची खूप छान येते. आता हे जे वेगवेगळे इन्ग्रेडियंट घातले ते जर तुम्हाला घालायचे नसतील वेगवेगळे, तर तुम्ही एक सोपा मार्ग म्हणजे तुम्ही गोड पानाच्या दुकानातून गोड पान बनवून आणून हे मिक्सरमध्ये तुम्ही बारीक करू शकता. तर ही तशी तुम्ही 4 पानं विड्याची पानं करून आणून हे बारीक करू शकता. तर त्यामध्ये सुद्धा हे सगळे इन्ग्रेडियंट आहेत. तर आता ही आपली पानाची चटणी तयार होते, त्याला चटणी म्हणतात. तर आता ती बाजूला ठेवून देऊया आपण. आता एक मिक्सिंग बाऊल म्हणजे मोठा बाऊल घेतलेला आहे मी. आता त्यामध्ये हे व्हिप क्रीम घ्यायचं आहे. तर हे व्हिप क्रीम मी फ्रीझरमधून 1 तास अगोदर बाहेर काढून घेतलेलं होतं, म्हणजे थोडंसं ते पातळ होतं, थंड आहे पण पातळ होतं. आपल्याला अशाच पद्धतीने व्हिप क्रीम पाहिजे. तर आता आपल्याला ही फेटून घ्यायची.
तर आता मी याने फेटून घेते। तर तुम्ही जर विस्करच्या साहाय्याने जर फेटली तर त्याला जास्त वेळ लागतो, किंवा मग तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा हे सगळं फिरवून घेऊ शकता। तर आपण आता केकला जशी हे फेटून घेतो जास्त, तर तेवढी नाही फेटली तरी सुद्धा चालते। तर बघा आता अशा पद्धतीने आपण ही फेटून घेतलेली आहे। तर ही बीटरच्या साहाय्याने आपण फेटली म्हटल्यानंतर आपण जास्त फेटली तर चालते, उलट छानच आहे। तर आता हे दूध आपण 2 तासाने बाहेर काढले फ्रीजरमधून, तर थंड झालेलं आहे। आता ते पण यामध्ये आपण आता फेटून घेऊयात। तर व्हिप क्रीम आणि आता हे दूध जे आहे ते आपण आता फेटून घेऊया, म्हणजे ते छान असं फ्लफी बनतं, म्हणजे आईस्क्रीमसुद्धा आपलं छान मस्त बनतं। तर आता हे फेटून झालेलं आहे, जवळजवळ मी सगळं 3 ते 4 मिनिट फेटून घेतलं होतं। आणि आता ही पानाची चटणी आपण जी बनवलेली होती ती त्यामध्ये टाकायची आणि पुन्हा एकदा थोडा वेळ हे फेटून घेऊयात, म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघा आता ही पानाची चटणी टाकल्यानंतर याचा रंग बदललेला नाही, आपल्याला थोडासा एक हिरवा रंग त्यामध्ये टाकायचा आहे, म्हणजे रंग थोडासा बदलतो। तर तुम्हाला जर रंग आवडत नसेल तर तुम्ही स्किप केला तरी चालेल, पण त्यात थोडासा रंग जर टाकला तर थोडा रंग येतो त्याला हिरवा, तर ते छान वाटतं। तर आता रंग टाकल्यानंतर थोडा वेळ मी फेटून घेतलेलं आहे। तर आता आपलं हे बॅटर तयार झालं आहे। तर आता हे जे बॅटर आहे आपण आता एका डब्यामध्ये काढून घ्यायचं आहे। याचं घट्ट झाकणाचा डबा घ्यायचा मात्र। तर आता यामध्ये आपण हे काढून घेऊयात। तर बॅटरचं तुम्ही टेक्स्चर बघू शकताय, अशा पद्धतीने हवं आहे, म्हणजे आपलं हे आईस्क्रीम जे आहे ते छान बनतं। तर आता व्यवस्थित मी सपाट करून घेतलं आहे आणि टॅप करून आपण झाकण हे घट्ट लावून घ्यायचं आहे। तर बघा आता हे जे आपण व्यवस्थित डबा झाकण पॅक लावून फ्रीजरमध्ये 2 तासासाठी ठेवायचं आहे आणि पुन्हा 2 तासांनी काढून आपण पुन्हा बीट करून घ्यायचं आहे आणि 7 ते 8 तासासाठी पुन्हा फ्रीजरमध्ये मी हे ठेवलेलं होतं। तर 7 ते 8 तासांनी म्हणजेच मी रात्रभर हे फ्रीजरमध्ये ठेवलेलं होतं। तर आता सकाळी आपण हे बघतोय, तर मस्त असं हे डब्यातून बघा छान असं मी काढलेलं आहे। तर अशा पद्धतीने आपलं आईस्क्रीम सेट झालं आहे। त्यावरती मी टुटी फ्रुटी टाकते, तर लाल आणि हिरव्या रंगाची माझ्याकडे टुटी फ्रुटी आहे ती टाकते। नंतर काजू बदामचे मी छोटे छोटे काप केलेले आहेत ते टाकते त्यावरती, आणि आता आपण हे सुरीने छान असे त्याचे काप करून घेऊयात। तर तुम्ही स्कूपच्या साहाय्याने सुद्धा एका बाउलमध्ये सुद्धा काढू शकता। तर मस्त असं हे आपलं पान आईस्क्रीम रेडी झालेलं आहे खाण्यासाठी। तर नक्की तुम्ही जेवण झाल्यावर जर आईस्क्रीम दुपारचं खात असाल तर नक्की तुम्ही एकदा तरी हे ट्राय करून पहा। इतर आईस्क्रीमपेक्षा तुम्हाला हे नक्कीच आवडेल, खूप छान टेस्टी मस्त लागतं, याला जास्तही काही लागत नाही वेगळं। तर घरच्या साहित्यात हे सर्व बनतं, हा आपला प्रयत्न असतो, कमी खर्चात कमी वेळेत आणि घरच्या साहित्यात कशी रेसिपी बनतील हा आपला प्रयत्न असतो। तर बरेच आपण उन्हाळी स्पेशलमध्ये आईस्क्रीम सरबत ज्यूस पाहिलेले आहेत। तर तुम्हाला हे आपले जे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजेच रोज जे आपले व्हिडिओ अपलोड होतात म्हणजेच त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला पाहायला मिळेल। तर हे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर मला कमेंट करून पण सांगा, कसे वाटतात त्याचेही कमेंट करून सांगा, कुठून पाहताय ते पण मला सांगा। चला तर मग भेटूयात अशा छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।